बघतो आयकॉन खेळाडू जय शेजवाल, तसेच सामला सुरुवात. पहिला चेंडू लेग बाईटच्या दिशेने जातोय, थर्डमॅनच्या दिशेने जातो चेंडू. एकच धावने संतुष्ट. आणि आपण फिल्डिंगची नोंद बघितली तर स्क्वेअर लेगपासून स्टार्ट करत होतो. भावेश राऊत बिंगो, तसेच राहुल म्हात्रे, विशाल राऊत, सौरभ दीपक झा, ग्रीष्म पाटील, तुषार पाटील फाफडा, उद्या राहुल माची आणि दीपक पाटील थर्डमॅन. दुसरा चेंडू देवांश, शॉट चेंडू होता, शॉट है, पुल है, सक्सेसफुल है, लाइक रोहित शर्मा. कम ऑन डीजे. लाल टोपी धोतरने सुन तुम्ही जे कॅमेरा वर्क चालू आहे स्पोर्ट्स फॅमिलीचं अप्रतिम. लास्ट शेवटपर्यंत बॉल त्यांनी कॅरी केला. काय वर्क आहे स्पोर्ट्स फॅमिली. प्लीज सबस्क्राईब द चॅनल. तिसरा चेंडू देवांश संकेत, पुन्हा एकदा समोरचा चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. दीपकच्या कॅरी करताना एक धावाने संतुष्ट. चांगला थ्रो गेलेला आहे संकेतच्या हातातून. अप्रतिम खेळी चालली आहे. धावा झाल्या तर मात्र 8, चेंडू टाकून झाले तर 4, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. 3 सॉरी. चौथा चेंडू फुलटॉस चेंडू होता. खूप काही करू शकले नाही जतीन पाटील. काय वर्क आहे स्पोर्ट्स फॅमिलीचं. अप्रतिम जो षटकार मारला होता देवांश पाटीलने, हुक केला होता, शेवटपर्यंत बॉल कॅरी केला आहे. यालाच म्हणतात स्पोर्ट्स फॅमिलीचं वर्क. प्लीज सबस्क्राईब द चॅनल फॉर स्पोर्ट्स फॅमिली. 9,000 सबस्क्रायबर पुरे करून देऊ. आज आपण राई गावामध्ये राऊंड विकेट येतोय. काय स्ट्रॅटेजी चेंज केली आहे का संकेत पाटील यांनी जतीनच्या विरुद्ध. राईचं मैदान बघितलं तर उत्कृष्ट मैदान आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, लेग साईडची दिशा. काही दिशा भरकटल्यात संकेत पाटील. ही दिशा खूप चुकीची ठरेल, कारण की या साईडला षटकार फक्त लेग साईड आहे. जे कॅमेरा वर्क करतो ते अप्रतिम वर्क आहे. रिप्ले बघू शकता आपण हा वाईट चेंडूचा. चौथा चेंडू दिशा भरकटली आहे संकेत पाटील यांची. शॉर्ट चेंडू आहे, मिस टाइम होतोय बिंगो. आणि ते क्षेत्रक्षण मिस फिल्डिंग, डिफ्लेक्शन होतंय भावेशांच्या मार्फत. कॅच होता आणि हा आला चौकार. कम ऑन डीजे. स्पोर्ट्स फॅमिलीचा चौकार गेला होता डिफ्लेक्शनच्या मार्फत, तो दाखवला गेला जातोय. काय वर्क आहे, पूर्ण बॉल कॅरी करतोय स्पोर्ट्स फॅमिली. अप्रतिम नेटवर्क, यूट्यूब नेटवर्क. 5वा चेंडू संकेतू जतीन, शॉट चेंडू. व्हॉट अ बॉल, लेग ब्रेक चेंडू होती, लाईक शेनवॉन. शेवटचा चेंडू, धावा झाला त्या 14. शेवटचा चेंडू बाकी. येणार का षटकार या चेंडूवर. इस गेंद को जरा स्टैंड्स में पहुंचाइए जतीन पाटिल. सेव लाइक दॅट. चौकार येतोय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होतोय डिफ्लेक्शन मुळे. चौकार आलाय जतीनच्या बॅट मधून. आणि हा रिप्ले बघू शकता आपण. अप्रतिम रिप्ले कॅरी वर्क करतोय स्पोर्ट्स फॅमिली. लेग साईडला चेंडू जातोय, परत इथं डिफ्लेक्शन होतोय. भावेश बिंगो यांना बॉल कॅरी होतोय पूर्णपणे. काय वर्क आहे स्पोर्ट्स फॅमिली. टाळ्या होऊन जाऊ द्या स्पोर्ट्स फॅमिलीसाठी सुद्धा. तसेच आपला फोन काढा, यूट्यूब खोला, स्पोर्ट्स फॅमिली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. 9,000 सबस्क्रायबर पुरे करून देऊ आज आपण स्पोर्ट्स फॅमिलीला. कम ऑन डीजे. दुसरा चेंडू देवांश, शॉट चेंडू होता, शॉट है, लाइक रोहित शर्मा. द वंडर बॉय. शॉट चेंडू आहे. रिप्ले बघू शकता तुम्ही स्पोर्ट्स फॅमिली. पूर्ण ओव्हरचा रिप्ले आहे स्पोर्ट्स फॅमिलीवर दाखवलं. हायलाइट चालू आहे, प्रत्येक ओव्हरची हायलाइट, प्रत्येक बॉलाचा रिप्ले. खूप चांगल्या प्रकारे वर्क चालू आहे स्पोर्ट्स फॅमिली सुद्धा. दुसरं षटक घेऊन येतोय राहुल म्हात्रे, वंडर बॉय ऑफ नलाली, मधली आली सॉरी. पहिला चेंडू, दिशा भरकटली आहे. हा नो चेंडू आहे का. हा नो आहे आणि हा असणार फ्री हिट दिला आहे.
तो बोलतो पहिलेच पाहिजे, माझ्या घरात दुसरे आहे. काय कर तुझी मोठी नाही माझ्या घरची. पहिला चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. दीपकच्याकडे फंबलन होते, कव्हर आहे का तिथे? ओ दीपकच्या वॉट फिल्डिंग मॅग्निफिसंट थ्रो मात्र काही चुकीचं ठरलेलं आहे. इथून बॉल चालला आहे. कुठे बॉल जाणार आहे हा? पहिल्या चेंडूवर येतात धावा त्या 3 आणि पहिला चेंडू होता नो, म्हणजे टोटल आल्यात या 4 धावा. चौकारच माना. धावा झालेल्या त्या मात्र 22 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. वंडर बॉय बॉलिंगसाठी या गावाचा उत्कृष्ट फलंदाज जतीन पाटील ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू राहुल टू जतीन. फुल टच चेंडू, फुल टोल वसूल केलाय का तुषार फापड्याच्या हातात? व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच फ्रॉम तुषार पाटील. आणि हा रिप्ले बघू शकता तुम्ही या कॅचचा स्पोर्ट्स फॅमिलीवर. डू सबस्क्राईब दिस चॅनल. कम ऑन डीजे. रिप्ले पाहू शकता मागचा चेंडूवर जो अप्रतिम कॅच घेतला होता तुषार यांनी. वॉट अ कॅच होता तो. स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्रीवर कॅच होता, जस्ट लाईक रिकी पॉइंटिंगचा कॅच. वॉट अ मॅग्निफिसंट कॅच. हायलाईट बघू शकता, पूर्णपणे हवेमध्ये होते दोन्ही पाय. तुषार फापडा ॲट इज बेस्ट. तिसरा चेंडू राहुल टू यश घरत. वॉट अ बॉल. चांगला खोलवल डिलिव्हरी. ग्रीष्मकडून मिस फिल्डिंग झालं, डिफ्लेक्ट झालाय, सिंगलला डबल इझिली कन्वर्टेड. थ्रो मात्र काही रॉकेट थ्रो होता, जस्ट लाईक बुलेट. अप्रतिम गोलंदाजी फ्रॉम राहुल म्हात्रे. काय चेंडू होता, यॉर्कर चेंडू. ज्या प्रकारे आपण IPL चालू आहे, आजचा सेमीफायनलचा सामना आहे मुंबई इंडियन्स वर्सेस पंजाब किंग्स. चौथा चेंडू. वॉट अ बॉल. खोलवल डिलिव्हरी, ऑफ स्टंप डिलिव्हरी. रनआउटची संधी आहे दीपकच्या. खूप लेझी आहे दीपकच्या. हा लेझीपणा नाही पाहिजे या फिल्डिंगमध्ये. सिंगलला डबल इझिली कन्वर्ट करतो. राहुल मात्राचे एफर्ट टाकतो बॉलिंगला. वॉट अ बॉलिंग. अजून एकही षटकार आला नाही राहुल मात्राच्या ओव्हरीमध्ये. काय गोलंदाजी चालू आहे. 4 चेंडू झालेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी पण राहुल म्हात्रे. यश घरत सुद्धा त्याच देखील फॉर्ममध्ये आहे. हा चेंडू जाणार का स्टँड्समध्ये? नाही जाणार. वॉट अ बॉलिंग फ्रॉम यश. वॉट बॉल फ्रॉम राहुल म्हात्रे. परत इथे सिंगलला डबल कन्वर्ट नाही करता येणार, कारण की तिथे राहुल म्हात्रे. आणि इथे सांगणार रनआउट संधी. रनआउट आहे का? विकेट डाऊन. मोठा हादरा बाद होतोय. यश घरत बॅक टू पवेलियन ड्यू टू द रनआउट. ही संधी काही मोठी होती. विशाल राऊत दॅट इज बेस्ट. यश घरत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी आवडली असेल राहुल म्हात्रेची तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अशी गोलंदाजी काल प्रफुल्ल पाटीलला सुद्धा लागोपाठ 3 चेंडू डाव टाकले होते राहुल म्हात्रे यांनी. रोज कारखान्यामधून खेळ बघतात, कोण कसा खेळतो, कोण कुठे जातो मारायला पिचवर. शेवटचा चेंडू. राहुल म्हात्रे टू जिग्नेश. वॉट अ बॉलिंग. राहुल म्हात्रे ॲट इज बेस्ट. एकही षटकार न खर्च करता राहुल म्हात्रेने ओव्हर समाप्त केलेली आहे आणि धावा झालेल्या ते मात्र 27. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात राहुल म्हात्रे यांनी. 9 दिलेत. 9 टाकून सुद्धा 9 धावा दिल्यात राहुल म्हात्रे. वॉट अ बॉलिंग फ्रॉम राहुल म्हात्रे. ब्लाइंडर बॉलिंग फ्रॉम राहुल म्हात्रे. कम ऑन डीजे. 27.
कमबॅक केलाय जयेश शेजवालांनी. अप्रतिम कमबॅक होता काल बॉलिंगमध्ये बॅटिंगमध्ये. 2 सामने जिंकून तो आज 3रा सामना खेळतोय. देवांश जयेश शेजवाल, एक रफ्तार आणि एक सेन्सेबल खेळाडू. रफ्तार वर्सेस सेन्सेबल. स्पीड आपण ओळखलं गेलं तर अर्जुन आडे आणि जयेश शेजवाल. जयेश शेजवाल पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू होता. मी मगाच बोललो की स्पीड स्पीड स्पीडनी तुम्ही नक्कीच बीट व्हाल. हा चेंडू सुद्धा चालला डिक्लेरेशन झोनमध्ये. बाईच्या धावा असेल का पंच? नक्कीच हो, बाईज आहेत या. बीट झालाय चेंडू. बीट कशामुळे झालेत? बीट झालेत मला पेस मुले. मी मगाच म्हटलं होतो पेस वर्सेस सेन्सेबल खेळाडू. देवांश पहिल्या चेंडू येतात. बाईच्या 2 धावा. धावसंख्या गेल्या तर 29 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 चेंडूमध्ये कमीत कमी 3 किंवा 4 षटका तरी यायलाच पाहिजे. ज्या अंगामध्ये जयेश शेजवाल खेळतोय. जयेश टू पुन्हा एकदा जयेश. शॉर्ट चेंडू होता. मिस टाईम झाला यार. लेट खूप झालेत. खूप आणि खूपच लेट झालेत. चांगली फिल्डिंग सुद्धा बघू शकतो आपण भावेश राऊत यांच्याकडून. वेग बघितला तर प्रति 142 किलोमीटर पर हार. व्हॉट अ स्पीड फ्रॉम जयेश शेजवाल. 3रा चेंडू आपण इथे बघतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत किनी. पुन्हा एकदा पेस. फक्त पेस. जो काय होतो तो फक्त लेट होतोय खेळाडू. बॅट्समन खूप लेट होतोय जयेश शेजवालच्या बॉलिंगला. ते मात्र का होतोय लेट? ते मात्र होतोय पेस मुले लेट. पेस जो जनरेट करतो जयेश शेजवाल ऑन विकेट. हा अप्रतिम पेस आहे. सहजासहजी सोपं नाही आहे या पेसवर खेळणं. पण रबर बॉल. 8032 सबस्क्रायबर अजूनही मोबाईल काढा. यूट्यूबवर जा, सर्च करा स्पोर्ट्स फॅमिली. डू सबस्क्राईब द चॅनल. काल आपण 8000 कंप्लीट करून दिले आहेत. आज 9000 कंप्लीट करून देऊ आपण स्पोर्ट्स फॅमिलीला. स्लोवर 1 फसवलाय. चकवा दिलाय. कॅच होणार का संकेत पाटील यांच्याकडून? ट्राय तर एफर्टलेस ट्राय केला होता. हा डिक्लेरेशन झोन आहे. स्लोअर चेंडू होता. चेंडू चाललाय तो यष्टक्षेच्या मागे. 34 धावा झालेल्या आहेत. आपण का बघतो जयेश शेजवालचं व्हेरिएशन? 3 चेंडू लगातार फास्टेस्ट होते आणि हा स्लोअर 1 चेंडू. म्हणूनच तो टॉपेज लागला होता. आणि जर आपण कॅरी बघितला तर प्रॉपर कॅरी केलेला आहे कॅमेरा वर्कनी पण. आणि संकेत पाटीलनी काहीच चुकी केले तेच तर दिसून येते. अप्रतिम गोलंदाजी फ्रॉम जयेश शेजवाल. 5वा चेंडू घेऊन जयेश. शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा मिस टाईम. थर्ड मॅनचा खेळाडू काय करतोय? तो मात्र स्थिरपणा उभा होता. आत्ता पण बघितला जर जिग्नेश लेट झाला आहे तो फक्त आणि फक्त पेस मुले. मी मगाच म्हटलं होतो की रफ्तारचं नाव घेतं तर 2 नक्कीच खेळाडू आपण राईगावतून आठवण येतात. एक अर्जुन आडे आणि दुसरा येतो जयेश शेजवाल. शेवटचा चेंडू. देवांश रेडी. जयेश शेजवाल रेडी. स्लोवर चेंडू. हुक करण्याचा निरंतर प्रयत्न असफल ठरतोय. धावतोय तर बॉलामागे तुषार फापडा. आपण तिथे आहेत फक्त ना फक्त डिक्लेरेशन झोन. 2 धावा आणि धावा झाला तर 37 रन्स ऑन दी बोर्ड. आणि आपण हा बघायचा बॉल बघितला तर स्लोअर 1 चेंडू होता. पेस होता पण स्लोअर जनरेट कमी केला होता. पेस गती कमी होती. आणि स्पोर्ट्स फॅमिलीचा कॅरी वर्क बघितलं तर आपण यूट्यूबचं कॅरी वर्क सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होतं. शेवटपर्यंत बॉल टिपला गेला आहे. अप्रतिम कामगिरी बघतोय आपण यूट्यूबची सुद्धा. कम ऑन डीजे. दूसरा चेंडू देवांश. शॉर्ट चेंडू होता. शॉट है, पुल है, सक्सेसफुल है लाइक रोहित शर्मा. शॉर्ट चेंडू आहे. मिस टाइम होतोय. बिंगो. आणि ते क्षेत्रक्षण मिस फिल्डिंग. डिफ्लेक्शन होतंय भावेशांच्या. सेव्ह लाईक दॅट. चौकार येतोय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होतोय. घेऊन राहुल माची तू जिग्नेश. पहिला चेंडू हवेमध्ये गेलाय. कोण आहे फिल्डर? कोण आहे? राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे ॲट इज बेस्ट. व्हॉट अ कॅच फ्रॉम राहुल म्हात्रे. गगनचुंबी कॅच होता. त्याच प्रकारे राहुल म्हात्रे धावला आणि तो मात्र कॅच घेतलाय. व्हॉट द फिल्डिंग फ्रॉम राहुल म्हात्रे. आणि जर आपण बघितलं तर यूट्यूब रिप्ले सुद्धा बघू शकतो आपण. आकाशाला गगननी घेणारा चेंडू हवेत गेला होता. चेंडू त्याचं राहुल म्हात्रेने धाव मारली मिड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल सुद्धा प्रॉपर टिपला गेलेला आहे. आणि राहुल म्हात्रे यांचं दोन्ही चांगले हात. इझी कॅच टेकर फ्रॉम राहुल म्हात्रे. कम ऑन डीजे.
लावण्य ऑन स्ट्राईक, अप्रतिम फिल्डर लावण्य पाडेल ऑन बॅटिंग. दुसरा चेंडू, अप्रतिम चेंडू होता आणि इथे विकेट डाऊन. लावण्य बाद होतोय. देवांश अजूनही नॉन स्ट्राईकवर झुंजतोय, कधी स्ट्राईक भेटणार मला. आणि आता आलेला आहे रुद्र पाटील, ज्याने काल अप्रतिम शॉर्ट बॉल हुक केला होता सेकंड फ्लोअरवर. त्याची इंस्टा स्टोरी पण बघितली आपण, इंस्टा रील सुद्धा बघितला होता. घरी जायचा मला रील अपलोड झाला होता त्याचा, हा षटकाराचा. आता तिसरा चेंडू घेऊन राहुल टू रुद्र. भावेश परशुराम पाटील ए कन्स्ट्रक्शन यांनी मनसावर यायचं आहे. विनंती आहे त्यांना की मनसावर आपल्या उपस्थिती दाखवायची आहे. यापुढे सामना टॉससाठी यायचं, यापुढे सामना होणारा. ओ हो, हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय तो सौरभ यांच्या हातामधून आणि डिफ्लेक्शन झालंय. सिंगलला डबल कन्वर्ट करता येईल का नाही. देवांशांना स्ट्राईक हवी आहे. काही मोठ्या फटकांची नक्कीच गरज आहे, ते देवांश पुरी करू शकतो. धावा झाला तर मात्र 38 चेंडू टाकून झाले ते 3 चेंडूमध्ये फक्त एकच धावा खर्च केली आहे. अजून राहुल यांनी चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. यापुढील होणारा सामना, कोणाचा सामना यापुढील, कोणता मॅच कोणती आहे रे? माऊली आणि जीत. देवांश सुद्धा इथे मिस टाइम करतोय. सिंगलला डबल कन्वर्ट करता येईल का. दीपक झाकडून फंबलिंग होतोय. दीपक झाकडून आज चुकी झाली फिल्डिंगची, त्या फिल्डिंग सुधार करावी लागेल त्या फिल्डिंगची. यापुढील होणारा सामना तुमचा नॉकआउट सामना असेल, सेमीफायनल सामना, तर तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे रेडी राहा. यापुढील होणारा सामना माऊली आणि जीत 11. टॉससाठी नक्कीच यायचं लवकरात लवकर. लेग ब्रेक चेंडू, हा हुक केलाय, सक्सेसफुल ठरलाय का. हो ठरलाय. देवांश पाटील ॲट इज बेस्ट. कम ऑन डीजे. शेवटचा चेंडू, ऑब्रेक चेंडू होता, मिस टाइम करतो देवांश. पुन्हा एकदा चाललाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू. विशाल आहे तिथे, विशालचा अप्रतिम थ्रो आणि कॅरी केलाय का नाही. सिंगल धावला डबल कन्वर्टेड केली आहे इझिली आणि धावा झाला तर मात्र 48-49 धावाचं आव्हान दिलेलं आहे ते वसंत फार्मला. अप्रतिम वर्क बघतोय आपण स्पोर्ट्स फॅमिलीचं. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर यूट्यूब खोला, स्पोर्ट्स फॅमिली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. 9,000 फॉलोअर्स करू आपण आज स्पोर्ट्स फॅमिलीचे. 40 सबस्क्रायबर आज म्हणजे लगातार 8 सबस्क्रायबर वाढून गेलेले आहेत. तर अप्रतिम आपण सपोर्ट करतोय, असा सपोर्ट असू द्या स्पोर्ट्स फॅमिलीला आणि नक्कीच लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हायलाईट पण बघू शकता आपण स्पोर्ट्स फॅमिलीवर. आणि यापुढे होणारा सामना माऊली आणि जीत 11 दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्सची संपर्क आता लवकरात लवकर नानाफिक करतील ते भावेश पाटील. थँक्यू. कम ऑन डीजे. आपण हायलाईट बघू शकतो स्पोर्ट्स फॅमिलीवर. डू सबस्क्राईब द चॅनल. अप्रतिम हायलाईट. 49 रन्स जिंकण्यासाठी स्पोर्ट्स फॅमिलीला सबस्क्राईब करा. आणि तसेच आपण वर्क बघतोय, जे कॅमेरा वर्क स्पोर्ट्स फॅमिली दाखवते आपल्याला. संकेत मात्राच्या गोलंदाजीवर जे काय झालं होतं, डिफ्लेक्शन झालं होतं. तुषार पाटीलला चांगला कॅच आपण बघू शकता. राहुल मात्रे सेकंड गोलंदाज आले होते. अप्रतिम वर्क. पहिला चेंडू डिफ्लेक्शन झाला होता तिथे आणि तुषार पाटीलांचा अप्रतिम कॅच, दोन्ही फ्लाईंग कॅच. विशाल राहुलची चांगली फिल्डिंग, 100 बॉल उचलला होता त्या टायमाला आणि यश घरची क्रुशल रनआउट. थँक्यू. कम ऑन डीजे. काही मोठी होती. विशाल राहुल दॅट इज बेस्ट. चेस खेळला दिलेला. स्लोवर 1 फसवलाय, चकवा दिलाय. कॅच होणार का संकेत पाटील यांच्याकडून. ट्राय. देवांश रेडी, शेष सजवाल रेडी. स्लोवर चेंडू हुक करण्याचा निरंतर प्रयत्न असफल ठरतोय. जिग्नेश. पहिला चेंडू हवेमध्ये गेलाय. कोण आहे फिल्डर, कोण आहे. राहुल मात्रे. राहुल मात्रे ॲट इज बेस्ट. व्हॉट अ कॅच फ्रॉम राहुल मात्रे. नक्कीच यायचं लवकरात लवकर.
लेग ब्रेक चेंडू हा हुक केलाय, सक्सेसफुल ठरलाय का? हो ठरलाय. देवांश पाटील ॲट इज बेस्ट. कम ऑन डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत RPL राई प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात राई प्रीमियर लीग 2025 आयोजन भावेशजी पुणेकर यांनी शुभेच्छा दिल्यात. जे दमदार उद्योजक आहेत चंद्रपडा गावातील, ज्यांचा आज वाढदिवस आहेत. माजी नगरसेवक विनोदजी म्हात्रे साहेब यांचा देखील आपण बॅनर पाहतात. त्यानंतर जर पाहिलं तर आसिफजी पटेल साहेब, त्यानंतर सदानंद जी पाटील साहेब यांचा देखील आज वाढदिवस आहे. आणि आगमन झाल्या ठिकाणी मनोजजी पाटील साहेबांचं वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शिक्षक आणि नाट्य कलाकार ही भूमिका अदा करत असताना मनोजजी पाटील सर नेहमीच जर पाहिले गेलं तर एक चांगलं नेतृत्व त्यांनी या राई गावामध्ये उभं केले. नवनवीन मुलांना घडवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला गेला आहे. आज जर पाहिले गेलं तर चांगला दिवस आहे, 1 जूनचा दिवस. आणि आजच्या दिवसात भरपूर जर पाहिले गेले तर मान्यवरांचा वाढदिवस या मुख्य व्यासपीठावरती साजरा केला जाईल. आज राई गावामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30 वाढदिवस असतील ही चांगली माहिती तुषारजी पाटील आमच्यापर्यंत पोचवत असताना, जे एक मास्टरचे एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर आहेत जनक पाटील यस भावेशजी परशुराम पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. मी विनंती करतोय ए कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर भावेशजी पाटील साहेबांना विनंती करतो, या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मला वाटते गेल्या काही वीकमध्ये जी स्पर्धा पार पडली गेली टेनिस बॉलची, अर्थातच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई चषकामध्ये ए कन्स्ट्रक्शनचं फार मोठं सहकार्य त्या स्पर्धेमध्ये होतं. मला वाटतं ट्रॉफीज देखील होत्या, भरपूर पारितोषिकं देखील होती. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने वेग चांगला या बॉलवरती, नियंत्रण चांगलं पाहायला मिळते. आणि पहिलाच बॉल चालला विकेट किपरच्या सरळ हातामध्ये, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशी जी विवरे सर एका बाजूला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर विरलजी नायर सरना आपण पाहत आहेत. आणि शुभागमन झाले ए कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर भरतजी म्हात्रे साहेब आणि वैशालीजी भरत म्हात्रे यांचं शुभागमन झाले. वेलकम. सौभाग्यवती आहेत आणि त्यांचं शुभागमन झालं. वेलकम मॅडम, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक मान्यवरांचं या राई प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहा, महिला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत, क्षेत्र कुठलंही असू द्या. पुढचा बॉल ऑफ द हेड खेळला गेला, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी केली 2 क्षेत्ररक्षकाने, याचा भुर्दंड भोगावा लागेल. या बॉलवरती मिळतील नशिबाच्या 4 धावा. RPL चौकार. चांगला फटका होता या ठिकाणी. बॉल ऑफ द हेड हा क्रिकेटचा सर्वात सुंदर फटका आहे, त्याला सेफ शॉट म्हटला जातो. 2 क्षेत्ररक्षक आले होते, एका हाताच्या अगदी पाहिलं तर एका हाताच्या क्षेत्ररक्षकामधून तो झेल अगदी बॉल निसटला आणि तिथून जर पाहिले गेले तर दुसरे क्षेत्ररक्षक देखील जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर काय राईट झाला, अफलातून डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजचा दिवस मी तर म्हणेन देवांश पाटीलच्या नावावरती राहिला. पहिल्या मॅचमध्ये अगदी फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या, 2 विकेट आलेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यस पंच 2 धावा आणि यस पंचांचा इशारा आलाय 2 धावा. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 8च्या घरामध्ये.
टार्गेट 49 आहे असं आपण म्हणूयात. टेनिस बॉल या मैदानावरती सुरू असतं तर अवघड होतं, परंतु डबल बॉल असं क्रिकेट आहे की हा बॉल तुमच्या बॅटला मिडल झाला की षटकार जाऊ शकतो आणि त्याच कारणाचा हा टार्गेट आपण म्हणूया एक छोटं टार्गेट आहे या टेनिस बॉलमध्ये. 4 ओव्हरमध्ये 80 धावा देखील आम्ही पाहिल्यात. वेलकम मोहित पाटील, आपलं देखील स्वागत. कुमार वनुश्री नुकतेच झाले ते आणि त्यांच्या क्रिकेट देखील तेवढं चांगलं आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल राईट झाला आहे आणि अपील तर होईल आता, नो डाऊट अबाउट इट बॉलरवर, कारण की हाईट उंची जास्त गाठली होती आहे. परंतु पंच सांगतायत टप्पा हा नेहमी पाहावा लागतो, कारण की जर पाहिलं तर लेंथ चेंडूची पाहावी लागते. जर हा बॉल गुड लेंथवरती उडाला असता तर कदाचित वन बाउंड झाला असता, परंतु तेवढी उंची या बॉलने गाठली नव्हती आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर 22च्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद जिंदाबाद चांगली सुरुवात झाली. 9 धावा फटकावरती लागले गेले. बॅटिंग करत असताना पाहायला मिळते ते म्हणजेच वसंत फार्म या संघाला आपण पाहत आहेत. चला मी विनंती करते सौभाग्यवती वैशालीजी म्हात्रे मॅडम उपस्थित आहेत. आपलं शुभ असते या पुढचा मॅचचा टॉस आपण करतोय. एका बाजूचा संघ पाहायला मिळेल माऊली 11 आणि त्यांच्या विपक्षात जीत 11. टेबल टॉप साठी मॅचेस आपण पाहता. ही देखील मॅच फार महत्त्वाची आहे. पाहूयात कोण जिंकेल. जतीन आले, पहिला बॉल उडवलाय, ऑन साईडला टर्न केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वा काय झेल टिपलाय, विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज होतील बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये वसंत फार्म या संघाला, विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. तर टॉसची प्रक्रिया ठिकाणी होताना दिसते. माऊली 11 आणि त्यांचे विपक्ष जर पाहिले गेले तर जीत 11 या संघाला आपण बघणार आहात. मला वाटतं एका बाजूला अर्जुन आडे हे टीमचे आयकॉन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर अजय पाटील. नेहमीच अजयला आपण पाहिलं मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खेळत असताना आणि अजयला आपण नेहमीच पाहिलं चांगलं क्रिकेट खेळत असताना. दुसऱ्या बाजूला अर्जुन देखील आहेत. तेवढ्याच मातबर खेळूनपडी की एक खेळाडू म्हणून नेहमीच या राई गावातून त्यांची ओळख आहे. जयेश आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल बीट झालेला आहे. या स्पर्धेचा नियम आहे, पहिला फलंदाज आऊट झाला लगेच मैदानाच्या आतमध्ये आयकॉन येईल. पहिला ओव्हर ज्या वेळेला कंप्लीट होईल लगेच दुसऱ्या ओव्हरला गोलंदाज म्हणून आयकॉनच गोलंदाजी करेल. 2 विकेट नंतर येते पण 4च ओव्हरची मॅच आहे. येस, काही नियम आहेत, त्या नियमामध्ये चेंजेस केलेत परंतु चांगले नियम पाहायला मिळतात. चांगला बॉल आहे, सन्मान दिला. जयेशची खासियत आहे चांगल्या बॉलला सन्मान देणं, खराब बॉलला मैदानाच्या पलीकडे पाठवणं. सिंगल या ठिकाणी झाले कंप्लीट. हुलकावणी देतात जयेश, धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु धाव घेऊ शकणार नाही आहे त्या बॉलवरती. एकच धाव फक्त प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 49चं टार्गेट आहे. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात, म्हणजेच इथून देखील लक्ष असेल 39 धावेंचं. ऑन साईडला फटका इथे चांगला आहे, डाऊन दी बॉल पोचताय क्षेत्ररक्षक. मला वाटतं या क्षेत्ररक्षकाचा हात 4था झेल असावा आणि जबरदस्त झेल टिपत असताना मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये, विकेट जाईल. सौरभ जाधव बॅक टू दी पव्हिलियन. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतायत ऑन स्क्रीनवरती. मी आता विनंती करतोय, आपल्या पाहुण्यांचे वाढदिवस आहे, सेलिब्रेशन करायचं तर प्लीज जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाचे जेवढे काही सदस्य आहेत, जेवढे खेळाडू आहेत, युवा असतील, त्यांना प्लीज मी विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठासमोर आपण या ठिकाणी बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाचे खेळाडू असतील किंवा समर्थक असतील, युवा खेळाडू असतील, त्यांना प्रत्येकाला मी विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर त्या ठिकाणी आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. वेलकम सचिन, आपलं देखील स्वागत आहे. माऊली 11 टीमच्या माध्यमातून या पुढची मॅच ती खेळताना नक्की दिसणार आहे तिने ॲक्शनमध्ये. एक स्टायलिश खेळाडू
म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता. बॅटचा स्विंग थोडासा खालून राहिला. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफटकावरती 12 लागलेत. येणारे बॉल इथून देखील 12 असतील आणि 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 37 धावा. मॅच थोडीशी डिफिकल्ट झाले. 12 मध्ये करायचे आहेत 37 धावा. घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक. दिव्या डीजे बाबाला संधी पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. ओव्हर दी विकेटने चांगला फटका खेळलाय. लॉंगऑनला क्षेत्ररक्षक पोहोचताय वेगाने. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट झाल्यात. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मिड म्हणेन जयेश आहेत तोपर्यंत या धावा होऊ शकत आहेत. कारण की जयेशकडे ती क्षमता आहे. जयेशकडे ती ॲबिलिटी आहे आणि ते करण्याची धाडस त्याने कित्येक स्पर्धेमध्ये दाखवून दिलेली आहे. परंतु आता मात्र तोच दरारा कायम ठेवण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर विसरून चालणार नाही आहे. यश घरत प्रतिस्पर्धी टीम फ्रँक 11 या टीमचे आयकॉन खेळाडू म्हणून आपण त्यांना नेहमी पाहत आहेत. आणि यश घरतचं यंदाचा हंगाम गेल्याही मॅचमध्ये मी सांगितलं 3 ते 4 50s त्याने मारल्या. भरपूर मॅचेस त्याने राई संघाला जिंकून दिल्या. पाहूयात फ्रँक 11 या टीमच्या माध्यमातून खेळत असताना राय प्रीमियर लीगमध्ये जिंकून देईल का. हवेत उडाल्या बॉल. मिस्टामिक स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. मी म्हणेन फ्रँक 11 इथपर पोचलाय त्याचं मूळ कारण असेल त्यांची फिल्डिंग. कारण की अफलातून फिल्डिंगचे एफर्ट. सर्व काही जर पाहिलं गेलं तर 17 वर्षाखालील खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु जतीन एक मोठे आहेत. एखाद्या प्रत्येक टीममध्ये एक्सपिरियन्स खेळाडू असायला पाहिजे. तो जतीन दिसतोय परंतु चांगल्या टीमची बॉन्डिंग आखले. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रन्स डिफिकल्ट झाले. जय सेजवालच्या खेळीला पूर्ण विराम. धावा फटकावरती 15 झाल्यात. 34चं समीकरण इथून देखील शिल्लक असेल. चांगला बॉल आहे. इथे अपील झाले बॅटची आणि अगदी जर पाहिले गेले तर वेग त्या ठिकाणी चांगला होता चेंडूला आणि पंचाने देखील त्या ठिकाणी अपील जरूर पाहिली गेली. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे हेच पंचाने त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. यश करत असे गोलंदाज आहेत की कधीही कमबॅक करू शकतात आणि तो कमबॅक यापूर्वी बॉलवरती केला आहे आणि याही बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये कमबॅक हे करून दिले गेले. चिखलाचं प्रमाण आहे मैदानावरती. बॉल कुठून पडल्यानंतर कुठे वळेल हे देखील सांगू शकत नाही आहेत आणि त्याचं मूळ कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर जो मैदानावरती चिखल झाला आहे बालयोगी सदन महाराज क्रीडा संकुल राईगाव आणि या राई गावावरती जर पाहिले गेलं तर असलेलं प्रेम आज या प्रेक्षकांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा करतोय RPLच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 8 बॉल करायचे आहेत 32. बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागेल हा चौथा. वसंत फार्म या टीमला विकेट फलंदाज बाद. इथे यश तिथे कमबॅक करून दिले आपल्या फ्रँक 11 या टीमला.
चांगला फटका खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉलपर्यंत सिंगल कंप्लीट केलं. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन 1 धावा या ठिकाणी ॲड केली जाईल आणि 3 धावा या बॉलवरती जरूर प्राप्त केल्या जातील. चांगले कमेंट येत आहेत कारण की लाईव्हच्या माध्यमातून आमचे टेनिस क्रिकेटचे .inचे कॅमेरामॅन देखील जरूर पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा नेहमी कव्हर करतात. आमच्या जुचरनगरीमध्ये देखील जर पाहिले गेले तर भरपूर वेळा जर पाहिले गेले तर त्यांना पुढे आणलं जातं. येस, येणाऱ्या चेंडूतील 6 चेंडूमध्ये करायचे 29 धावा म्हणजे 5 षटकार तुम्हाला ठोकावं लागतील. पण टेनिस बॉल क्रिकेटने प्रत्येकाला एक चांगली ओळख दिली आहे. ॲज अ कॅमेरा जर पाहिलं गेलं अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, लाईव्हवाले असतील, शॉपवाले असतील, एखादे प्रत्येकाने चांगली ओळख निर्माण केलेली आहे. कोकण नगरी यांनी एक चांगली कमेंट केले. 1 नंबर लाईव्ह आणि खरोखरच चांगले टेलिकास्ट केले जाते. पण आपलं मूळ भूमिका काय असते कॅमेरामॅनची आणि आपले जर कॅमेरामॅन चांगले असतील तर आपल्याला देखील चांगल्या कमेंट्स येतील, चांगल्या लाईक्स येतील आणि नेहमी जर पाहिले गेले तर या चॅनलने जे शेवटपर्यंत हा कॅमेरामॅन ठेवला तर मला वाटते लवकरच 1 लाख व्ह्युअरशिप गाठतील यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. इथे पहिला बॉल उडवला ऑन साईडला. मला वाटते लेफ्टी बॅटरने या साईडला मिड विकेटला असो स्क्वेअर लेगला असो कितीही लांब तुम्ही मारा बॉल तुम्हाला फक्त 2च धावा त्या ठिकाणी मिळणार आहेत. हा बेनिफिट आहे या ठिकाणी टाय प्रीमियर लीगमध्ये. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 22 झाले. 5 बॉल करायच्या 27 धावा. इथे फटका चांगल्या हवेत उडाला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि त्या ठिकाणी देवांशने टिपला असेल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का वसंत फार्म या टीमला. पहिला ये म्हणलं माय थँक्यू डुझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मला वाटते तुषारची मॅच थोडीशी डिफिकल्ट झाले. 4 बॉलात 4 षटकार जरी आले तर मॅच जिंकू शकत नाही आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत आणि याही वेळेला जर पाहिले गेले तर आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला बॅटिंग करा टीमला. विकेटची पडझड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. धक्क्यावरती धक्के वसंत फार्म या टीमला. रोशन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि प्रत्येक विकेटसाठी चैतन्य पाटील या गोलंदाजाला रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून. पण आतापर्यंत मित्रमंडळींनी 2 विकेट गेल्यात. वेलकम प्रशांत गिनी, आपलं देखील स्वागत. आमचं लक्ष आता मात्र तुमच्यापर्यंत पोहोचले. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत या मैदानावरती, त्यांच्या नावावरती देखील भरपूर रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. लेग कटरचा वापर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः विकेट कीपर बीट झालेत. धावण्याचा प्रयत्न करतायत परंतु धाव होणार नाही आहे. आला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र औपचारिकता मित्रमंडळी या मॅचचा शिल्लक असेल. सर मी विनंती करतो या पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं दोन्ही टीमला. एका बाजूला जीत 11 आहे आणि त्यांच्या विपक्षात मला वाटते माऊली 11. या दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणार आहोत या पुढच्या मॅचसाठी. हा आपटून टाकण्याचा बॉल होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला बॉल वळवला आहे. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर सिंगल कंप्लीट केले. सन्माननीय सदानंदजी पाटील साहेब उपस्थित झाले. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि थोड्याच वेळात मला वाटते बड्डे सेलिब्रेशन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. अभिनंदन पुन्हा एकदा यश करत अँड ऑल टीम. ज्याप्रमाणे जी बॉन्डिंग आहे या संघाची 17 वर्षीय
खेळाडू आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच कारण जरूर अनुभव कमी असला परंतु त्या खेळाडूमध्ये क्षमता जास्त असते कुठलेही धाडस करण्याचा आणि तोच धाडस या ठिकाणी यशस्वी. दूसरा चेंडू देवांश शॉट चेंडू होता शॉट है पुल है सक्सेसफुल है लाइक रोहित शर्मा. शॉट चेंडू आहे मिस टाइम होतोय बिंगो आणि ते क्षेत्रक्षण मिस फिल्डिंग डिफ्लेक्शन होतंय भावेशांच्या.